नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आली सासरी. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्येच म्हणलेली की मी उद्या कुठं जाणार आहे. तर मी आज सासरी आली कारण मध्ये दिंडी होती त्यावेळेस आली होती, पण आज म्हणलं चला गावाकडे पण जाऊ. आणि मला गावाकडचीच गहू ज्वारी पण असते आणि गहू ज्वारी पण संपली होती. म्हणलं चला गहू ज्वारी पण आणणं होईल आणि ह्यांना पण सुट्टी आहे तर सगळ्यांना भेटणं पण होईल. तर म्हणलं आणि आज चतुर्थी आहे. माझ्या जाऊबाईनं तर खिचडी सकाळीच भिजू घातली होती. तर मी तुम्हाला दाखवते तिनं माझ्या म्हणजे उपवासासाठी काय काय बनवलंय ते. तिनं अगोदर घेतली यात हिरवी मिरची टाकून आणि हिरवी मिरची टाकलं की ठसका उठतोच. कारण काय झालंय तेलात हिरवी मिरची तिनं टाकले. पलीकडे घेतले शेंगदाणं भाजून आणि तुम्हाला दाखवते मी सगळं एक एक. आणि इथं घेतली तिनं पापडी तळून. पापडी म्हणजे शाबू बटाटा आणि भगर ती मिक्स शिजवून उन्हाळ्यात करून ठेवतात ना पापड्या, तशा पापड्या करून ठेवल्यात. आणि तिनं भरपूर तळलेल्या बरं का. लेकरांनी सगळ्यांनी दोन दोन उचलल्या. मी तिला म्हणलं अगोदर लेकरांना तळून ठेव, नंतर परत अजून कमी पडल्यावर आपल्याला तळ. आणि हो का इथं तिनं शेंगदाणे तळून घेतलेत आणि हिरवी मिरची पण तळून घेतली कारण माझ्या दिराला असं आवडतं खायला खिचडी बरोबर. कारण माझ्या दिराची पण चतुर्थी असती, जाऊबाईची पण असते आणि माझी असती. ते तिनं खिचडी भिजवून घेतली. आता ह्यातमध्ये तिनं शाबू टाकून घेतलंय. आणि तुम्ही माझी जाऊबाई तर बघितली कारण आमच्या दिंडी आली त्यावेळेस चपात्याच्या टोपल्या घेऊन ती उभा राहिलेली तीच करते आता. पण म्हटलं व्यवस्थित, कारण पूर्ण जर घेतलं तरी व्यवस्थित शाबू दिसणार नाही म्हणून मी नुसतं शाबूचा ती व्हिडिओ घ्यायला लागली. मैत्रिणीनं ही माझी जाऊबाई, मी मोठी, ही एक नंबर, ही माझा छोटा दीर. आणि आमच्या बाकीच्या सगळ्याचे जेवण वगैरे झाले आणि तिघच राहिलो फराळ करायचं. त्यामुळे ही काय वाढून घेतले आणि मस्त आमची अशी जुना वाडा आहे वसरी. वसरीलाच आम्ही इथंच जेवायला बसत असतो कारण पहिलं जे जुनं वाडा असायचं ना तसंच आमचा जुना वाडा आहे. आणि तिकडे स्वयंपाक खुले, तिकडून स्वयंपाक करायचा, इथं वसरीला यायचं आणि इथं सगळ्यांनी जेवण करायचं. मला सांगा माझी कशी आहे फॅमिली. आणि माझ्या सासूबाई गावाला गेल्यात ना, मी आज सासूबाईला माझ्या व्हिडिओमध्ये घेणार होती. आणि माझ्या नंदबाई पण बसलेत बघा तो का तिकडं. त्या शिक्षिका आहेत अंगणवाडीच्या, त्याचं फॉर्म वगैरे भरायचं काम चालू आहे. त्यांनी जेवण करून घेतलंय. त्या माझ्या मोठ्या नंदबाई, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना त्यात. चला तर मग. आणि मला सांगा की आज चतुर्थी आहे आणि माझ्या जाऊबाईने एवढं छान फराळीचं केलंय तर कमेंटमध्ये सांगा कसं केलंय ती. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. मैत्रिणीनो, मी बसली आता फराळ करायला. आणि बघा माझ्या जाऊबाईनं ही खिचडी, शेंगदाणं तळलेलं, मिरची तळली आणि ती पापडी आणि केळी. म्हणलं चला घ्यावी फराळ करून.